सोडा 13 सोडा आणि 13 सुटतोय, परंतु लक्षात घ्या 14 वाले पाठीमागा गाड्या झोपून आपण सज्ज राहायचंय. 14 आणि गट विजेते बैलगाडी मालक हळूहळू स्टेजची वाट धरा. गट विजेते बैलगाडी मालक पहिल्याच पर्वामध्ये सुंदर असं आयोजन आणि नियोजन असलेलं हे मैदान आहे. आयोजकाकडे बघून वाटत नाही पहिलं पर्व असेल, कारण मैदानाचं आयोजन आणि नियोजनच असं आहे. हा घ्या गती घ्या. बाळभाऊ हा आत्ताशी कुठं मैदानाला सोबालीत तुम्ही खाली उतरले. हा बघा आता निकालेश्वर एक तरी प्रेक्षक आहे का? बाळू पर्यंत फक्त तोंडच चालत होतं, आता हातपाय चालायला लागले आणि मैदानाला गती आणि शिस्त लागली. त्यामुळे कामाची माणसं हातमध्ये मैदानात असलेली गरजेची आहेत. आणि त्याच्या जोडीला त्यांचे साथीदार राहुल दादा हे सुद्धा खाली उतरले म्हणून मैदानाला शिस्त लागली. राहुल तात्याला बाळूभाऊ आपल्याला राहुल तात्याचं सहकार्य लागलंय, त्यामुळे या ठिकाणी शिस्त लागली मैदानाला. इथून पुढचं मैदान पटपट होणार आहे. आणि दादा आपण 13 गती घ्या दादा. दादा गती घ्या दादा. बराच वेळ आला. सुटला 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 क्रमांक 13 बोलतोय. 13 मध्ये एक बाहेर गेला. 13 मध्ये एक जागेवर बाहेर गेला. राहिलेल्या गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होणार? गटपास सेमीला पात्र. अतिशय सुंदर आणि परत एकदा बाजी मारली. परत एकदा बाजी मारली वरण्याच्या स्वप्नीलनं. वरण्याच्या स्वप्नीनं तिसरी गाडी या ठिकाणी गटपास केली. हा भाऊ राहुल भाऊ हा ये बैठक घ्या बाजूला. पळणार घ्या बाजूला. जावा 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 त्यांना 2-2 लावा. लावा त्यांच्या पायावर 2-2. आव जावा की मध्ये. हा त्यांनाच पळणं होत नाही. क्रमांक 13चा निघाला तास क्रमांक 5 वरून नवनाथ यादवर साहेब चिलगर राणा वडगाव औंढा यांचा लाडक्या आणि वडचुण्याचा लाडक्या आणि लालबादशा या गाडीचा 1 नंबरला सुंदर गाडी बनवली. लाडक्या आणि लालबादशाची सुंदर गाडी बोलून स्वप्नील ड्रायव्हर वर्णेकरांनी गाडी सीमीला पात्र. हा या बाजूला